विदर्भात येत्या 5 जुलैपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून त्यानंतर 8 जुलैपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस सुरू राहील अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे। मात्र जुलै महिन्यात विदर्भात एकूणच समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे आणि पुढील काळातही पावसाची अनुकूल स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। यंदाच्या जुलै महिन्यात विदर्भावर अल निनोचा विशेष परिणाम होणार नाही असं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परिसरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत असल्याची बाबही हवामान तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे। कारण या भागातील वृक्षतोड, जंगलाचं घट्ट क्षेत्र आणि हवामानातील बदल त्यामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करून योग्य ती खबरदारी घ्यावी आणि पावसाचा योग्य लाभ घेण्यासाठी योग्य नियोजन करावं असं आवाहन देखील हवामान तज्ज्ञांनी केलं आहे। सध्या ओरिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे असून या चक्राकार वाऱ्याचे रूपांतर उद्या परवा कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे आणि याच्यासोबतच 7.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे राहणार असल्यामुळे आणि याची व्याप्ती मोठी असल्यामुळे विदर्भापर्यंत पुढील 3-4 दिवसात चांगल्या पावसाची शक्यता असून मधात 3 किंवा 4 तारखेला विदर्भात बरेच ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पडू शकतो।